2023ची PSI ST आणि SO साठी झालेली जी कंबाईन मेन्स होती त्यातील गणिताचे प्रश्न पाहूया आपण. 2023 पूर्वी PSI ST SO साठी वेगवेगळ्या मेन्स होत होत्या. हे पहिलंच वर्ष होतं ज्यावेळेस कंबाईन मेन्स झाली आणि ज्या ठिकाणी वेटेज सुद्धा मॅथ्सचं वाढलं. 22 प्रश्न टोटल मॅथ्सवरती आले ते. हे सेट आहे. पहिल्या प्रश्नापासून आपण चालू करूया. 22 प्रश्न पाहूयात. अशा प्रश्नात काय करायचं असतं, याच्यात एक मेजर संख्या असते. 2.1 मेजर आहे, तर 14 तर 12 क्वेश्चन मार्क 1 डेसिमल गेलं तो पुढे तरी चालेल आपल्याला, कारण जवळपास सेम पॉईंटने ते सरकलेले आहेत. आणि ह्या मायनर संख्येवरून काहीतरी मेजर संख्या बनलेली आहे हे सहज दिसतंय. आता ते लॉजिक काढायचे. तर अशा प्रश्नात पहिल्यांदा आपले सेट रूल ठरलेले पाहिजे. पहिल्यांदा बेरीज करून बघणार, वजाबाकी करून बघणार, गुणाकार करून बघणार, भागाकार करून बघणार. ते नाही झालं तर कॉम्बिनेशन बेरीज आणि गुणाकार, बेरीज आणि भागाकार, गुणाकार आणि भागाकार, भागाकार आणि गुणाकार, वजाबाकी आणि गुणाकार. तर पहिलं लॉजिक 9 3 12 12 आणि 7 19 21 आहे. 2 जास्त केले असतील का बघू पुढं. 7 8 9 9 4 13 एकच जास्त केलं, लॉजिक केलं. नंतर असं 2 संख्यांची बेरीज करायची, तिसऱ्याने गुणाकार करून पाहायचा. 9 9 3 12 12 7 वेगळंच होते काहीतरी. 9 7 16 16 त्रिक वेगळंच होते. नंतर 7 आणि 3 10 10 आणि 9 19 10 9 9 9 7 63 भागिले 3 63 भागिले 3 21 7 चौक 28 28 भागिले 2 14 8 त्रिक 24 भागिले 2 12 5 त्रिक 15 भागिले 6 15 भागिले 6 6 2 12 2.5 म्हणजे 0.25. आपण 1 पॉईंट आधीच पुढे सरकलो होतो. समजलं. 9 7 63 63 ला 3 ने भागितलं 21 आले. 7 चौक 28 28 ला 2 ने भागलं 14 आले. 8 त्रिक 24 24 ला 2 ने भागलं 12 आले. 5 त्रिक 15 15 ला 6 ने भागलं 2.5 म्हणजे अडीच अडीच म्हणजे आपले हे पॉईंट सरकवला तिकडं, तर 0.25. पर्याय नंबर 4 1 4. हे सांगण्याचा हेतू हाच आहे की अशा प्रश्नात एक सेट रूल ठरले पाहिजे. आधी अधिक करणार, बेरीज करणार, नंतर गुणाकार, नंतर भागाकार, नंतर कॉम्बिनेशन करणार बेरजेचं. आता इथं गुणाकाराचं आणि भागाकाराचं कॉम्बिनेशन झालं. कधी कधी गुणाकाराचं असं पण कॉम्बिनेशन होऊ शकतं. भागाकाराचं कधी कधी स्क्वेअर करावा लागतो, स्क्वेअर रूट करावं लागतात, क्यूब करावा लागतो, क्यूब रूट करावा लागतो. पण ते सेट आपलं ठरलेला पाहिजे. एवढ्या एवढ्या गोष्टी चेक करणार, नाही झालं तर ठीक आहे, पुढच्या गणितावर स्विच होणार. म्हणजे ह्या गणिताला पेन सुद्धा उचलायची गरज पडली नाही. 2 नंबरचा प्रश्न परत दिलंय. हे सरळ सरळ मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं होते अशा गणित. हे सगळं सुरुवातीला मांडून घेतलं. प्लस प्लस म्हणजे काय दिलंय, अधिक म्हणजे भागिले 39 भागिले 13, वजा वजा म्हणजे कुठे गेलं, वजा म्हणजे गुणिले गुणिले 11, गुणिले गुणिले म्हणजे वजा वजा 12 भागिले 3, भागिले म्हणजे अधिक अधिक 3. एकदा मोजून बघायचे टर्म्सवर किती 1 2 3 4 5 1 2 3 4 5 39 13 11 12 3 39 13 11 12 3. ओके. आता बॉडमास नियम किंवा कंचे भाग उभेनुसार भागाकार आधी, नंतर गुणाकार होईल हा, आणि नंतर वजा आधी आली तर वजा, बेरीज आधी आली तर बेरीज. 13 त्रिक 39 39 ला 13 भागलं 3 आलं. 3 गुणिले 11 11 त्रिक 33 33 वजा 12 अधिक 3 33 मधून 12 गेले 21 21 मध्ये 3 मिळाले 24. पर्याय नंबर 3 2चं 3 बरोबर. सोपं आहे, गडबड करायची नाही अशा गणितात. फक्त पुढचा प्रश्न पाहूया. तिसरा ए सेट आहे हा. तिसऱ्या प्रश्नात काय म्हणलं आता, अमर त्याची आते बहीण सविताला म्हणाला, साईराज हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. अमरची आते ही साईराजची आजी आहे, तर कमल आणि सविता यांचे नाते काय. याच्या प्रश्नांची आपण आधी पण पाहिले. आपण फिमेल असलं तर गोल करतो, मेल असलं तर चौकोन करतो, नवरा बायको असलं तर एक रेष मारतो, बहीण भाऊ असले तर 2 रेषा मारतो, खालची पिढी असली तर खाली येतो असं. ओके. आता काय म्हणले, अमर त्याची आते बहीण. आता हा अमर म्हणला, त्याची म्हणले तिची नाही, म्हणजे हा
पुरुष आहे म्हणून अमर चौकोन केला. त्याची आतेबहीण म्हणजे वडिलांची वडीलवरती बहीण, बहीण म्हणजे 2 रेषा, ही बहीण, आतेबहीण म्हणजे आतेची मुलगी, ही आतेबहीण कोण? सविता. सविता. अमर त्याच्या आतेबहीण सविताला म्हणाला, साईराज, हा हिला म्हणतोय साईराज, हा माझ्या आजीची मुलगी कमल. याची आजी कोण झाली? याचे वडिलांची आई. ह्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे साईराज. साईराज म्हणजे यांचा सिबलिंग झाला. अमर, सविता यांचा सिबलिंग झाला साईराज. अमर त्याची आतेबहीण सविताला म्हणाला, साईराज हा माझ्या आजीची मुलगी कमल. आजीची मुलगी, आता ही मुलगी एक अजून दुसरी मुलगी हे माहीत नाही आपल्याला. आजीची मुलगी कमल, कमल हिचा नातू आहे. कमल इथं येईन, ही पण यांची बहीण असू शकते किंवा कमल हिचं पण असू शकते, हिचा नातू आहे. अमरची आत्या ही साईराजची आजी आहे. अमरची आत्या ही साईराजची आजी आहे. तर कमल आणि सविता यांचे नाते काय म्हणले? अमर त्याची आतेबहीण सविताला म्हणाला, साईराज हा माझ्या आजीची मुलगी, आजी ही तिची मुलगी ही कमल हिचा नातू आहे, मुलगा नाही नातू आहे. म्हणजे ही खालची पिढी आली साईराजची. ओके, साईराजची खालची पिढी आली अजून. हिचा नातू आहे. अमरची आत्या ही साईराजची आजी आहे. अमरची आत्या ही साईराजची आजी आहे, बरोबर ना? अमरची आत्या साईराजची आत्या म्हणजे हिचाच मुलगा झाला साईराज. आणि कमल इथंच आली. तर कमल आणि सविता यांचे नाते काय? कमल आणि सविता. कमल कोण झाली? आई झाली सविताची. आई आणि मुलगी 2 नंबर, 3चं 2 नंबर, बरोबर आहे. त्या फॉर्मॅटमध्ये फक्त मांडून घ्यायचं आणि सोडायचं. आता कमल तर त्यांनी डाऊटफुल कंडिशन केली. ती कमल आत्याच कमल आहे का दुसरी अजून एक बहीण आहे त्यांना, पण पुढं क्लिअर केलं की साईराजची आजी आहे अमरची आत्या म्हणजे हीच साईराजची आजी आहे, म्हणजे आईची आई, म्हणजे कमल हीच झाली. ओके, पुढचा प्रश्न 4. काय म्हणलं ह्या प्रश्नात? दिलेल्या विधानातील अनुमान तपासा व योग्य पर्याय निवडा. सर्व मानव वाघ आहेत. हे सर्व मानव झाले. हे सगळे मानव कोण आहेत? वाघ आहेत. आता असं काढलं याचा अर्थ इथलचा मानव घेतला तरी वाघ आहे. कोणता बॉर्डरवरचा घेतला, आतला घेतला तरी तो वाघ आहे, कारण वाघ बाहेरून काढलेत आपण. सर्व मानव हुशार आहेत आणि सर्व मानव हुशार पण आहे, म्हणजे सगळे मानव हुशारमध्ये पण इन्क्लूड झाले पाहिजे. हे हुशारचं सर्कल काढलं तर मानवाचा हे टोक घ्या, हे घ्या, बॉर्डरवरचं घ्या, घ्या, ते हुशारच्या सर्कलमध्ये आलंच पाहिजे. निष्कर्ष काय दिलेत? सर्व हुशार मानव आहेत. सर्व हुशार, हे हुशार आहेत सगळं, हे मानव आहेत. नाही ना, इथलचे हुशार कुठं मानव आहे? मानव फक्त इथं एवढेच मानव आहेत. इथलचे हुशारच मानव आहे, इकडचे हुशार मानव नाही आहेत. चूक झालं. सर्व वाघ मानव आहेत. सर्व वाघ मानव आहेत. मानव इथं आहेत. इथलचे वाघ पकडले तर ते मानव नाही होणार, हे पण चूक झालं. वाघ नसणारे हुशार नाहीत. जे वाघ नाहीत ते इकडचे किंवा इकडचे हुशार नाहीत म्हणले आहे की इकडचे वाघ नाहीत पण हुशार आहेत, हे इथं वाघ नाहीत पण हुशार आहे, हे इथं वाघ नाहीत पण हुशार आहेत, म्हणजे हे पण चुकलं. काही वाघ हुशार आहेत. हां, हुशारचा सर्कल हा आहे आणि इथलचे वाघ हुशार आहेत की इथलचे वाघ हुशार आहेत, म्हणजे हे बरोबर आलं. 4चं 4 नंबर, फक्त अनुमान 4 बरोबर. पुढचा प्रश्न पाहूयात. 5वा प्रश्न. काय म्हणलं इथं? येत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. कोणता वार आहे? मंगळवार, तारीख 17. तर त्या महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता निवडा. आणि हे वर्ष कसं आहे? लीप वर्ष पण आहे. 5 रविवार असण्याची संभाव्यता निवडायची आपल्याला. मंगळवारी 17 तारीख आहे. 16 तारखेला कोणता वार झाला? सोमवार.
आणि 15 तारखेला रविवार झाला, बरोबर. आता त्या महिन्यात किती रविवार येऊ शकतात? 15तून 7 गेले, 8 तारखेला पण रविवार येणार, 8तून 7 गेले, 1 तारखेला पण रविवार येणार. आता 15 7 मिळवले, 22 तारखेला पण रविवार झाला, 22 मधून 7 मिळवले, 29 तारखेला पण रविवार झाला. किती रविवार झाले? 1 2 3 4 आणि 5 रविवार. जर आता जानेवारी ते डिसेंबर याच्यात फक्त फेब्रुवारीत 28 दिवस असतात, इतर महिन्यात 30 किंवा 31 दिवस असतात. आपल्याला 29 तारखेला रविवार भेटून जातोय. म्हणजे फेब्रुवारी सोडला तर सगळ्या महिन्यात आपल्याला रविवार 5 वेळा भेटणार आहे, जर मंगळवार 17 तारखेला असेल तर, बरोबर. आणि फेब्रुवारीत 28 दिवस असल्यामुळे रविवार 29 तारखेला भेटणार नाही. पण हे काय म्हणले, लीप वर्ष आहे, म्हणजे त्या वर्षी फेब्रुवारी सुद्धा 29 दिवसाचा आहे आणि त्या दिवशीचं फेब्रुवारीत 29 तारखेला सुद्धा रविवार आहे. म्हणजे 12 महिन्यातल्या 12च्या 12 महिन्यात आपल्याला 5 रविवार भेटणार आहे. तर काय विचारले? संभाव्यता निवडा रविवार असण्याची. मग किती झाली संभाव्यता? 1 झाली. 1 म्हणजे 100%, म्हणजे 12 भागिले 12, 12 महिन्यातले 12 पैकी 12 मंथ्समध्ये रविवार 5 वेळा आहेत. निश्चित म्हणजे पूर्णच्या पूर्ण, हे 100%. हाच पर्याय झाला 1 नंबर. 7 मध्ये 1 नाही, 12 मध्ये 11 नाही, 366 मध्ये 48 नाही. निश्चित म्हणजे हे 100%, म्हणजेच 5चं 1 नंबर झालं. इथं जर लीप वर्ष नसतं, हे जर लीप वर्ष नसतं तर आपलं उत्तर काय असतं? फेब्रुवारीत 4च रविवार आले असते, 29 तारखेचा रविवार वगळावा लागला असता. म्हणजे 12 महिन्यात 11 वेळा आपल्याला 5 रविवार पाहायला भेटले असते आणि तो 12 मध्ये 11, म्हणजे हा 3 नंबरचा पर्याय झाला असता जर हे लीप वर्ष नसतं तर. पण लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी सुद्धा 29 तारीख आली आणि 29 तारखेला रविवार आला. पुढचा प्रश्न 6वा. काय म्हणले इथं? 46 विद्यार्थ्यांच्या गटात 18 फुटबॉल खेळले, 17 क्रिकेट खेळले, त्यामध्ये 6 फुटबॉल खेळलेले आहेत. त्याच्यावरून आपण एक डायग्रामच तयार करू आधी आपली कच्ची. 46 विद्यार्थ्यांचा गट आहे, इथं डायग्राम करू वाटलं असतं. 18 फुटबॉल खेळणे, ओके, एफ मानला. 17 क्रिकेट खेळणे, क्रिकेट ज्यामध्ये 6 फुटबॉल खेळलेले आहेत. हे 17 क्रिकेट खेळले, याच्यात 6 फुटबॉल खेळलेले, म्हणजे 6 फुटबॉल खेळलेले झाले. हे म्हणजे की नुसते क्रिकेट खेळलेले 17तून 6 गेले, खाली राहिले 11, आणि 18तून हे 6 गेले, खाली राहिले 12 नुसते फुटबॉल खेळलेले. 16 विद्यार्थी हॉकी खेळले, हे क्रिकेटला CR म्हणू. 16 विद्यार्थी हॉकी खेळले, ज्यामध्ये 4 क्रिकेट खेळलेले आहे. हे इकडं हॉकी खेळले काही, किती? 16. त्यातले 4 हे क्रिकेट खेळलेले, 4 इकडे गेले, म्हणजे इथे किती राहिले? 16तून 4 गेले, 12च राहिले, म्हणजे 12 आणि 4 16 हॉकी खेळले. हे क्रिकेट आणि हे हॉकी. आणि हे अजून इकडं पण येऊ शकतो रे, ही पण कंडिशन आहे. असं डॉट डॉट काढून ठेवायचं वाटलं तर पुढे गेल्यावर तीच कंडिशन चेक करायची. हे हॉकी खेळणारे फुटबॉल पण खेळत असले तर. आता तात्पुरते काय म्हणलं, जे क्रिकेट खेळले 4 जण, 4 क्रिकेट खेळलेले आहेत, परंतु फुटबॉल खेळले नाही. हे फुटबॉल खेळले नाही म्हणजे ही डॉट डॉटची कंडिशन कॅन्सल झाली. आपलं पहिलं केलं होतं ते सर्कल प्रमाण झालं. 5 विद्यार्थी कॅरम खेळलेले आहेत, पण कोणत्याही मैदान खेळलेले नाही. हे सगळे मैदानी खेळ, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी. आणि याच्या व्यतिरिक्त 5 आहेत ते कॅरम खेळलेले आहेत. आता हे क्रिकेट खेळलेले पण हे 6 आणि 4 10 झाले, आणि नुसता क्रिकेट खेळणारा 11तून 10 गेले, म्हणजे हा एकच राहील फक्त इथं. 11तून हे 4 गेले, सॉरी 7 राहतील इथं. पण आपल्याला विचारलं नाही त्याकडे, आपल्याला फक्त अशी डायग्राम बनवायला लागली. कोणती डायग्राम बनेल, कोणती आकृती आता त्यांचे प्रतिनिधित्व करते. कॅरम खेळलेला मैदानी खेळ नाही आहे, त्याच्यामुळे पूर्ण तटस्थ झाला. तटस्थ झालेला इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. नंतर उरलेले 2 एकमेकात मिक्स झाले पाहिजे, उरलेले 2 एकमेकात मिक्स. हे तिन्हीच्या तिन्ही मिक्स, हे तर नाही येणार. हे एकात एक, हे पण नाही येणार. हा पर्याय कॅन्सल झाला, हा पर्याय कॅन्सल झाला. तिन्ही सेपरेट, हा पण पर्याय कॅन्सल झाला. हा पर्याय बसतो आता फुटबॉल, बरोबर ना. हा कॅरम झाला सेपरेट इथलचा, हा आपला कॅरम सेपरेट कोणातच नाही. नंतर 2 जणांचं मिक्स घेतला तर हा फुटबॉल आणि हा क्रिकेट.
2 जण फुटबॉल क्रिकेट मिक्स आणि क्रिकेट आणि हॉकी पण मिक्स आहे. क्रिकेट आणि हॉकी हे काय मिक्स येतं म्हणजे हा हॉकी घेतला म्हणजे पर्याय नंबर 3 6चा 3 नंबर. समजलं. जर याच्यात अजून प्रश्न विचारला असता डिटेलमध्ये पण विचारता आला असतं तर फक्त क्रिकेट खेळणारे किती राहिले तर ते उत्तर आलं असतं हे 6 गेले आधी नंतर 4 गेले 11तून 4 गेले 7 आलं असतं असं. पुढचा प्रश्न पाहूया 7वा. काय म्हणलं इथं खालील वर्तुळाकार तक्ता यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. आणि दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. काय सांगितले कारागिरांची एकूण संख्या किती 1500. त्याच्यानंतर काय म्हणले अजून आता हे बघा हे टक्क्यात दिलं इथं. मागचा जो व्हिडिओ झाला त्या डिग्रीत होतं. मग डिग्रीत असलं तर 360 डिग्री असतं बरोबर. टोटल 360 डिग्री असतं. इथं टक्क्यात दिले म्हणजे किती असणार आहे 100% असणार आहे. 20 25 45 5 50 23 73 12 85 15 100 म्हणजे 100% आहे. प्रत्येक विभाग दिला हे विभाग दिलेत माहिती तंत्रज्ञान उत्पादन मानव संसाधन विपणन वितरण लेखा विभाग. आता काय लिहिलं आहे प्रत्येक विभागातील पुरुष कामगारांची संख्या त्या प्रत्येक विभागातील पुरुष कामगारांच्या शेकडाप्रमाणे. आता या प्रत्येक विभागात माहिती तंत्रज्ञानमध्ये किती टक्के पुरुष आहेत 35%. उत्पादनमध्ये 80%. म्हणजे उरलेले किती असणार आहे लेडीज असणार आहे 35%तून 100%तून 35 गेली तर 65% लेडीज असणार आहे. इथं 20% असं. आता काय म्हणले कोणत्या विभागाने सर्वात जास्त स्त्री कामगारांची संख्या आहे आणि आपल्याला पर्याय काय दिले माहिती तंत्रज्ञान लेखा विभाग विपणन आणि वितरण. महिलांची संख्या काढायची सर्वात जास्त स्त्री कामगार. आता स्त्री कामगार आता माहिती तंत्रज्ञानचे काढायचे तर कसे काढणार आपण पुरुष किती माहिती 35% म्हणजे स्त्री किती झाले 65%. इथं स्त्री किती झाले 65%. टक्के म्हणजे भागिले 100. हे कितीपैकी हे 100 पैकी हा 20च भाग आहे. हे 20 पैकी 100 आहेत 1500 पैकी. अलग लक्षात. माहिती कामगारमध्ये स्त्री कामगार कसे येणार माहिती तंत्रज्ञानमध्ये पहिली केस माहिती तंत्रज्ञान. पहिली गोष्ट माहिती तंत्रज्ञानमध्ये कामगार किती येणार 20% कामगार आहे म्हणजे 100 पैकी 20 बरोबर. हे माहिती तंत्रज्ञानाचे कामगार झाले. त्यातले महिला किती झाल्या 35 पुरुष गेले म्हणजे 65 झाल्या. ह्यांच्यापैकी 65 100 पैकी 65 स्त्रिया झाल्या आणि टोटल किती 1500 पैकी. आलं लक्षात. तसंच ही दुसरी केस विपणन. विपणन कुठे इथं विपणनमध्ये कामगार किती ऑलरेडी 23% 100 पैकी 23. त्यातल्या महिला किती झाल्या विपणनमध्ये 40% पुरुष म्हणजे 40 100तून 40 गेले 60% महिला झाल्या गुणिले टोटल 1500 पैकी किती. तिसरी केस काय म्हणले विपणन झालं लेखा विभाग. लेखा विभागात 15% कामगार आहे टोटल 100 पैकी 15 कामगार आहे आणि त्याच्यातल्या मग लेखा विभागमध्ये 60 पुरुष आहेत स्त्रिया किती झाल्या 40 100 पैकी 40 आणि टोटल 1500 पैकी किती. आणि वितरणला 50 आहे. वितरण कुठं इथं 12%. इथं किती 12% बरोबर. वितरण 12% म्हणजे चौथ्या केसला 12% 100 पैकी कामगार आहे टोटल. त्यातले वितरणमध्ये स्त्रिया झाल्या 50% पुरुष म्हणजे 50 स्त्रिया झाल्या तर 1500 माहिती किती. ही महिलांची 4 केसमधले 4 संख्या आली. तर त्याच्यातले कॉमन उडू शकतो आपण 1500 1500 1500 आपल्याला फक्त जास्त स्त्री कामगारांची संख्या काढायची. यातला जो पर्याय जास्त होईल तो उत्तर होईल. हे 200 उडाले 200 उडाले 200 200. आता एक कॉमन भाग कशाने जात असला तर एक उडून टाकू आपण 0 जातो इथं. आता याचं पहिल्या केसमध्ये उत्तर काय आलं 65 2 130. इथं 23 गुणिले 6 6 3 18 हात चालू 1 6 2 12 1 13 138. इथं 15 चौक 60. इथं 15 12 25 60. सगळ्यात जास्त कुठं झालं इथं झालं 138. आता हे का उडवलं ॲक्च्युली 138 स्त्रिया का स्त्रिया जास्त आहे तर 1500 पैकी कधी पण जास्तच असणार आहे. पण आपण कॉमन त्या प्रत्येक ठिकाणी जाणारच आहे म्हणून कॅल्क्युलेशन कमी करण्यासाठी आपण एक कॉमन गोष्टी उडवल्या. आणि पर्याय नंबर 2 विपणन.
7चं 2 नंबर. आलं लक्षात? कसं काढलं? एकूण महिला काढताना काय केलं आधी, 100 पैकी आता उत्पादनमध्ये 25 टोटल कामगार, म्हणजे उत्पादनच्या महिला काढायचं तर 100 पैकी 25 टोटल कामगार आहे. तर 1500 पैकी किती, हे टोटल उत्पादनचे कामगार झाले. आणि याच्यात परत महिला किती आहेत उत्पादनमध्ये, 80% पुरुष आहेत, महिला 20% आहे, म्हणजे 100 पैकी 20 महिला आहे. म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये बसवलं आपण. तर 2 शून्याला 2 शून्य गेले, हे शून्याला हा शून्य गेला, 5 त्रिक 15, 5 2 10, 25 त्रिक 75 भागेल 2. म्हणजे असं म्हणजे सांगण्याचा भाग की पहिल्यांदा 20% म्हणजे 100चे 20 भाग आहे, तर 1500 कामगारांचे किती, आणि त्याच्यात पुरुष किंवा स्त्री, पुरुष एवढे तर स्त्री उरलेले 100 वजा. अशा पद्धतीने बसवले. 7व्या झालं. पुढचा प्रश्न पाहू. 8वा. काय म्हणलं या प्रश्नात? सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर जाते, नंतर ती डाव्या बाजूला वळते. आता सीमा इथं ए बिंदू आहे, दक्षिणेकडे 2 मीटर चालत जाते, नंतर ती डाव्या बाजूला वळते. आता इकडून बघताना आपली डावी बाजू ही ही उजवी, पण इकडून चालत येतो असं इमॅजिन करायचं. आपण वरून खाली चालत येतो दक्षिणेला, आणि मग डावी बाजू कोणती होणार, इकडची, बरोबर. नंतर ती डाव्या बाजूला वळते आणि 4 मीटर जाते. इथून पुढे 4 मीटर गेली. ओके, याच्यापेक्षा थोडंसं जास्त दाखवायचं इकडं, किंवा डबल दाखवायचं, साधारण 4 मीटर जाते. आता ती उजव्या बाजूला वळते. आता इकडून इमॅजिन करायचं, आपण इकडून येतोय असं, उजवी बाजू इकडची झाली आणि डावी बाजू इकडची झाली. उजव्या बाजूला वळते आणि 2 मीटर अंतर चालते. नंतर डाव्या बाजूला वळते. आता इकडून चालत येत असताना इमॅजिन असं करते, वरून चालत येते, उजवी ही झाली आणि डावी ही झाली, डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर अंतर चालत जाते आणि बिंदू सी जवळ थांबते. हा सी बिंदू झाला. जर सीमा सी पासून उत्तरेकडे 4 मीटर चालत जाते, आता इथून परत उत्तरेकडे 4 मीटर जाते, इथं उत्तर वर्ष दिशेला, तर ती बिंदू ए पासून किती दूर आहे? आता हा बिंदू ए पासून किती दूर आहे? आता बघा, हे उभे कोणते, हे 2 आणि हे 2, 4 उभा अंतर आहे. म्हणलं उभा अंतर हे किती झालं, 4च झालं. म्हणजे हे ह्याच लेवलला येते, एच्या हॉरिझॉन्टल लेवलला येते. आता मग ते अंतर किती झालं, तर हे 4 आणि हे 2, हे 4 इथपर्यंत आणि हे 2 या 2ला, म्हणजे 4 आणि 2 6 झालं. 3 नंबर. 8चं 3 नंबर. डावी उजवी बाजू इमॅजिन करायची. आणि आता हे काय काटकोनातच वळतात, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशाच दिशा आहेत. 9वा प्रश्न पुढचा. काय म्हणले, एका विशिष्ट संकेतामध्ये विश्वनाथन असं लिहिलं जाते, तर त्या संकेतामध्ये असं कसं लिहिणार होतं, विश्वनाथन, नाव THSAVIN, जवळपास तेच लेटर आहे, म्हणजे पोझिशन फक्त बदललेली आहे. जर थोडे वेगळे वाटले असतं तर व्हीचा एन कसा आला ते काढलं असतं, आयचा ई कसा काढला असतं ते काढलं असतं. आता तेच आहे. आता हा VI दिसला आपल्याला, तर हा VI कुठं झाला आहे, उलटा झाला आहे. म्हणजे आरे कुठं उलटा होते का मागं बघायचा, मागून आरे, इथं आरे, इथं आरे, मागून आहे, इथं नाही, म्हणजे हे 2 पर्याय गेले. आता हे 2 मध्ये जिथं फक्त वेगळं आहे तिथं जायचं. आता केला के बसतोय, एचला एच आहे, एचला एच, जेला जे, एसला एस, आर आर, एच, इथं एचची पोझिशन, म्हणजे पुढून इथं पण वेगळी, ए इथं ई आहे. पुढून दुसरा जो येतोय हा तो वेगळा. आता इथं ए, हा ए कुठून येतोय बरं, हे शेवटचे 2 लेटर आहे NA, तेच इथं उलटे झालेत. म्हणजे शेवटचे 2 लेटर NA तेच इथं पण उलटे होणार, याचे पण N आणि E, हा फक्त पहिल्या पर्यायात N येते. बघा ना, हे ह्याचे शेवटचे 2 लेटर NA, ते स्टार्टिंगला आले NA, मग याचे पण NAचे, मग ते पण स्टार्टिंगला यायला पाहिजे NA, म्हणजे ह्या दोघातला 1 नंबरचा पर्याय शिल्लक राहतोय. 9व्याचा 1 नंबर. पुढचा प्रश्न पाहू. 10वा. जर P = 2Q
आणि क्यू इज ग्रेटर दॅन आर. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चितपणे चुकीचे आहे? निश्चित म्हणजे 100% चुकीचंच पाहिजे. आता इथं काय म्हणलं आहे, पी इज इक्वल टू 2Q. पी इज इक्वल टू 2Q म्हणजे पी आणि क्यू काय झालं, पी मोठाच झाला क्यूपेक्षा. क्यूची डबल केली तर ती बरोबर होणार पीच्या. नुसता क्यू पी मोठाच आहे क्यूपेक्षा. आणि क्यू हा इज ग्रेटर दॅन आर. क्यू हा आरपेक्षा मोठा आहे. म्हणजे हे असं आलं, पी इज ग्रेटर दॅन क्यू, क्यू इज ग्रेटर दॅन आर. आणि याची डबल केली क्यूची तर ती आर पी बरोबर आहे. म्हणजे 2Q इज इक्वल टू पी आहे. आता पहिलं विधान काय म्हणले, आपल्याला निश्चित चुकीचं सांगायचे. आर इज ग्रेटर दॅन पी. आर इज ग्रेटर दॅन पी कधीच होणार नाही. आर हा सगळ्यात छोटा आहे. आर इज ग्रेटर दॅन पी वजा क्यू आहे का? आर इज ग्रेटर दॅन पी वजा क्यू. ह्या दोघांच्या फरकापेक्षा आर मोठा आहे. आता ह्या दोघांचा फरक किती असणार आहे? 2Q म्हणजे पी आहे. म्हणजे 2Q मधून 1Q गेला तर क्यू राहणार. पी वजा क्यू किती राहणार? पी वजा क्यू, क्यू राहणार फक्त. आणि क्यू हा ऑलवेज ग्रेटर दॅन आर आहे. इथं काय म्हणले, आर इज ग्रेटर दॅन पी वजा क्यू. येते लक्षात, हे पी वजा क्यू आहे. आर मोठा यांच्यापेक्षा म्हणतात. पी किती आहे? पी म्हणजेच 2Q आहे. 2Q या पी म्हणजे 2Q वजा वजा हा क्यू, क्यू घेतला. 2Q वजा क्यू गेला, खाली राहिला 1Q. याचाच अर्थ काय झाला, आर इज ग्रेटर दॅन क्यू. पी वजा क्यू म्हणजेच क्यू आला, कारण पी म्हणजे 2Q घेतलेत आपण. आर इज ग्रेटर दॅन क्यू. आर इज ग्रेटर दॅन क्यू नाही कधी. क्यू हा मोठा आहे आरपेक्षा. त्याच्यामुळे हे पहिलं विधान तसं केलं तरी चुकीचं आहे. पुढचे नाही चेक केले तरी चालतील. 10व्याचं पर्याय नंबर 1 पहिलं विधान चुकीचं आहे. तरी चेक केले समजा आपण पुढचे. 2Q इज इक्वल टू पी मायनस आर. आता 2Q म्हणजेच काय झाले, पी झाले. पी इज इक्वल टू पी वजा आर. पी इज इक्वल टू, आता बघा तिथं 2Q म्हणजे किती आले, पी आले बरोबर. पी इज इक्वल टू पी वजा आर लिहिलंय. आता आर इथं आपण शेवटची संख्या 0 पण मांडू शकतो. नाही सगळ्यात लहान आहे म्हणजे आर म्हणजे 0 मांडला तर पी इज इक्वल टू पी हे बरोबर होणार. आपल्याला निश्चित चुकीचं सांगितलंय. चुकीचं होऊ शकत नाही याच्यात. आर जर त्यांनी म्हणलं असतं आणि इथं कंसात लिहिलं असतं आर हा 0 नाही, 0पेक्षा मोठाचे, तर मग हे पण चुकीचं झालं असतं. आर इथं 0 घेतला तर इथं फक्त पी उरला. आणि 2Q म्हणजे पी आहे, म्हणजे पी बरोबर पी हे बरोबर येऊ शकतंय जर आर 0 असला तर. तिसरं विधान काय म्हणतंय, पी गुणिले आर. हा पी गुणिले आर इज इक्वल टू 2Q. आता पी हा 2Q बरोबर आहे आणि आर जर इथं 2 मानला तर ह्यांच्या बराच पुढे जातो पी किंवा आर जर 1 मानला इथं. आता आर हा सगळ्यात छोटा, इथं 0 मानून बघितलं हे विधान बरोबर येऊ शकतं. आता आर इथं समजा 1 मानला, आर 1 झाला तर काय राहिलं, पी गुणिले आर पी झालं, कारण आर 1 आहे इज इक्वल टू 2Q. हे पण बसते आपलं, पी इज इक्वल टू 2Q त्यांनीच दिलेलं आहे. म्हणजे हे पण बरोबर येऊ शकतं जर आर 1 मानला तर. आर इथं 0 मांडून बघितलं होतं, हे विधान बरोबर होतं. आर 1 मांडून बघितलं तर हे पण विधान बरोबर येते. हे कसं मांडायचं, कारण आपल्याला त्याला नलिफाय करायला जायचं. हे पी गुणिले आर आहे ना, हा उलटं करायला जायचं. पी हा काही करून आपल्याला निश्चित चुकीचं विचारलं तर निश्चित बरोबर कसं येईल ह्या दृष्टीने आरची किंमत मांडायची. आता निश्चित बरोबर येण्यासाठी 2Q इज इक्वल टू पी वजा आर येईल. आरची किंमत 0 मांडली तर निश्चित बरोबर येईल. जे विचारलं त्याच्या उलटं जायचं. निश्चित चुकीचं विचारलं ना, मग निश्चित बरोबर येते का, आर 0 मांडला तर हे निश्चित बरोबर येते. तसंच R1 मांडला 1 मांडला तर हे निश्चित बरोबर येते. आणि आर 0 मांडू शकतो, 1 पण मांडू शकतो. आपल्याला काय त्याच्यानंतर फक्त Q मोठा दाखवायचा, पी त्याच्यापेक्षा जास्त मोठा दाखवायचा. म्हणजे हे पण विधान निश्चित बरोबर येऊ शकतं. आणि तर काय म्हणले, पी गुणिले क्यू इज ग्रेटर दॅन आर. पी गुणिले क्यू इज ग्रेटर दॅन आर. यांचा गुणाकार कधी पण आरपेक्षा मोठाच असणार आहे. गुणाकार करायची पण गरज नव्हती. तर हे तर सरळ याच्यात काही चुकीचं असण्याची गरज नाही, कारण पी आरपेक्षा पी आणि क्यू दोन्ही मोठे आहे आणि दोन्हीचा गुणाकार तर अजून मोठा होणार. त्याच्यामुळे हे विधान पण बरोबर आहे. फक्त पहिलंच विधान निश्चित चूक झालं. निश्चित शब्द नसला ना, चुकीचे आहे तर वेगळं उत्तर आलं असतं. आता निश्चित चुकीचं आहे काढायचं म्हणल्यावर निश्चित बरोबर येऊ शकतं हे सिद्ध करायचे. हे बरोबर येऊ शकतं, आर 0 घेतलं तर हे बरोबर येऊ शकतं, आर 1 घेतलं तर हे बरोबर येऊ शकतं. पण ह्या कंडिशनमध्ये आर काही घ्या तुम्ही आणि हे पी काही घ्या तर हे निश्चित चुकीचं येणार, कारण पी वजा क्यू किती आहे इथं लिहिलंय, पी वजा क्यू.
पुढचं ए सेटमधलं तर पहिले 10 गणित आले आणि त्याच्यानंतर 21वा गणित आलं परत गणिताचं 21 पासून 32 पर्यंत. 21वा गणित बघूया आता काय म्हणले तर हे 3⁴ 3चा चौथा घात भागिले 3चा x = 59049 असं म्हणले. 3⁴ 3⁴/3x जेव्हा भागाकार असतो तेव्हा वरती जाऊन तो वजा होतो, म्हणजे हे 3⁴ - x होणार आणि गुणाकार असतो तेव्हा अधिक होतो, म्हणजे हा 3x कसा होणार होता 3⁴ - x होणार. बेस सेम आहे 33 = 59049. तर x ची किंमत किती पाहिजे. आता x ची किंमत 6 घेतली तर 3चा वजा दुसरा घात होईल, म्हणजे 1/3चा वर्ग होईल, म्हणजे 1/9 होईल. ती पॉईंटमध्ये किंमत येईल, म्हणजे 7 काय असणार नाही. 9 घेतला 3चा 4तून 9 गेले म्हणजे 5. 3चा वजा 5वा घात म्हणजे तो 3चा वजा 5वा घात म्हणजे तो कधी येणार 1/3चा 5वा घात होणार. आणि तो किती पण संख्या असली तर 0 पॉईंट काहीतरी येणार. आपल्याला हा बली मोठा आकडा 59 0 म्हणजे पॉझिटिव्हवाले दोन्ही नंबर गेले. आता एक तर -6 असणार किंवा -9 असणार, कारण -6 वरती गेल्यावर +6 होणार. हे 3चा 4 -6 आहे किंवा 3चा 4 -10 आहे, म्हणजेच 4 वजा अधिक झाले 3चा 6 × 4 = 10वा घात किंवा 3चा 4 वजा अधिक झाले 10 × 4 = 14 घात. हे दोघांपैकी एक उत्तर असणार. आता कसं काढायचं आपण ते उत्तर. अंदाजे फेकायचं का -6 किंवा -9, कारण एवढं तर करत बसू शकत नाही आपण पेपरमध्ये. तर इकडे लक्ष द्या. आता 3चा 0वा घात किती असतो. 3चा 0 घात 1. कोणत्याही संख्येचा 0 घात 1 असतो. 3चा पहिला घात 3⁴ 3 होणार. 3⁴ 9. 3⁴ 9 × 27. 27 नाही म्हणायचं, फक्त शेवटचं डिजिट म्हणायचं 7. आपल्याला युनिट डिजिट बरोबर जायचं. आता युनिट डिजिट जर 9 येतो ते शोधायचे फक्त. नंतर 3चा चौथा घात. हे 27ला परत 3 निघून काय 7ला 3 निघून 27ला 3 निघून काय 7ला 3 निघून काय शेवटचं डिजिट तर आपल्याला तोच भेटणार आहे. 27ला 3 निघूनपेक्षा 7ला 3 निघून 7 × 21 1 बरोबर. नंतर 3चा 5वा घात. परत ह्या शेवटच्या युनिट डिजिटला 3 निघून 3 आलं. परत 3चा 6वा घात. ह्या शेवटच्या डिजिटला 3 निघून 3 × 9 आले बरोबर. 3चा 7वा घात. 9ला परत 3 निघून 9 × 27 म्हणजे शेवटला 7 आले. म्हणजे एक गोष्ट बघितली की तर 1 3 9 7 1 3 9 7. परत आता 7ला हे 7 आले बरं का इथं. परत 7ला 3चा 8वा घात घेतला तर ह्या 7ला 3 निघणार म्हणजे 1 येणार. म्हणजे 1 3 9 7 1 3 9 7 अशी सायकल रिपीट होणार. ही 4 सायकल आहे बरोबर. आता आपल्याला काढायचे 9वा घात युनिट डिजिट आला पाहिजे. 9वा घात यायला इथं काय लागेल 3चा वर्ग लागेल किंवा त्याच्यात 4 मिळवा. 3चा 2 आणि 4 6वा घात लागेल 9 शेवटला. 3चा स्क्वेअर लागेल. 3चा 9वा घात लागेल शेवटला 9 येण्यासाठी. ह्याच्यात परत 4ची सायकल म्हणून 4 मिळवायचे. 3चा 6 आणि 4 10. 10ला पण येऊ शकते. 3चा परत 4 मिळवला तर 14ला सुद्धा येऊ शकते. आणि इथं आपल्या दोन्ही कंडिशन आहे 3चा 10वा घात आणि 3चा 14वा घात. मग अशा वेळेस थोडंसं करणं पण गरजेचं आहे. पण एकंदरीत आयडिया बघितली तर हा त्याचा बेस आहे. हा आयडियाचा सायकल पकडता आली पाहिजे 4 आपण हे सोडू शकतो. मग आता इलाजच नाही. दोन्ही ठिकाणी शेवटचा डिजिट 9 येणार आहे. मग ह्याच्या ठिकाणी वेळ भेटला तर पटकन जायचं. 3चा 3रा घातापर्यंत माहिती आहे 27. चौथा घात 81. 81 नंतर परत 5वा घात. परत 3 निघून 3 × 3 8 × 24. 5वा घात झाला. 6वा घात. वेळ भेटला तर फास्ट करायचं, भेटून जाईल उत्तर हे किंवा याच्यापैकी एकच. किंवा वेळ कमी भेटला तर निदान 2 ऑप्शन सुद्धा इलिमिनेट करू शकत होतो आपण. किंवा इथं -10 असतं -9च्या जागी. सॉरी हे -6 आणि -9 ऑप्शन उरलं आहे बरोबर आहे. -6 आणि तर मी -9 घ्यायला पाहिजे होते. म्हणजे 4 बघा नाही तर 3चा चौथा घात
हे वजाचा ऑप्शन घेतला, म्हणजे 3चा 4 आणि 6 10वा घात झाला. आणि इथं 3चा चौथा घात होता, हा ऑप्शन वजा नव्हे. 9 आणि 4 13, 3चा 13वा घात. 13वा घात कधीच असणार नाही. 13व्या घाताचा कधीच युनिट डिजिट 9 असणार नाही. आपण काढले 3च्या 4च्या सायकलमध्ये असणार. एक तर 3चा वर्ग असणार, त्याचा 9 असणार. 3चा 2 आणि 4 6, त्याचा 9 असणार. 3चा 6 आणि 4 10, त्याचा 9 असणार. 3चा 10 आणि 4 14 असणार आहे. मग 3चा 10वाच घात बसतो फक्त, ज्याच्या शेवटला 9 डिजिट आहे. म्हणजे हाच पर्याय येऊन जाणार 21चं 2 नंबर. हे समजलं 21वा. सोपं होतं. तर तोंडी पाहिलं असतं आपण, तरी हे 3x वरती येणार, अधिक होणार आहे. म्हणजे इथं 6 वरती आले असतं, वजा 2 झाले असते. म्हणजे हा पर्याय कटत होता. पॉझिटिव्ह दोन्ही जात होते, हा आणि हा. उरले 2 उरले होते, 6 आणि 9. मग तोंडीच पाहिलं असतं आपण. 4मध्ये 6 मिळवले, म्हणजे 3चा ह्या केसमध्ये काय झालं असतं, 3चा 6 आणि 4 10वा घात. आणि ह्या केसमध्ये 3चा 4 आणि 9, 9 आणि 4 13वा घात. आता 3ची पटकन सायकल काढली असते, 4ची सायकल, तर 9 कुठे शेवटला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे 3चा 0वा घात. 4 4च्या सायकलने फक्त हा 2, त्याच्यानंतर 4 मिळवले, 6, त्याच्यानंतर 4 10. म्हणजे 3च्या 10व्या घातालाच हा 9 शेवट डिजिट राहिला असता, युनिट डिजिट, एकक स्थानचा अंक. 13व्या घाताला नसता राहिला. हे आपल्याला याच्यावरून समजलं असतं. 13व्या घाताला, 3च्या 13व्या घाताला इथं ह्या केसमध्ये युनिट डिजिट काय येणार, तर 3 येणार. कसं, 3चा 1वा घात 3 आहे, नंतर 1 मध्ये 4 मिळाला. 3चा 5व्या घाताला शेवटला 3 राहणार. 3च्या 5 आणि 4 9व्या घाताला शेवटला 3 राहणार. 9 आणि 4 13, 13व्या घाताला पण शेवटला 3च राहणार. 21चं. पुढचा प्रश्न पाहू, 22वा. काय म्हणलं ह्या प्रश्नामध्ये, एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. 60 गणित, 36 जीवशास्त्र, 24 इतिहास. इथपर्यंत ओके. जर एका खोलीत एकच विषयाची परीक्षा, एका खोलीत एकच विषय घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असते, तर कमीत कमी किती खोल्या लागतात. आता 60 विद्यार्थी एका विषयाचे आहेत, एका विषयाचे 36 आहेत आणि एका विषयाचे 24 आहे. आणि प्रत्येक खोलीत आहे ना समान विद्यार्थी ठेवायचे. तर प्रत्येक खोलीत याच्यातला छोटा आकडा ठेवला आणि प्रत्येक खोलीत एकाच विषयाची परीक्षा होणार आहे, एका खोलीत एकाच विषयाची. मग ह्या खोलीत समजा 24 वाले विषय ठेवला, तर ह्याचं 36चं डिवायजेशन 24 मध्ये होत नाही. 24 राहिले एका खोलीत, तर दुसऱ्या खोलीत 12 घ्यावं लागतील आणि उरलेले 24 कोटा पूर्ण करायला, कारण प्रत्येक खोलीत संख्या पण समान ठेवायची. कोटा समान करायला याच्यातले काय घ्यावा, तर एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घ्यायची. 2 विषय कॉम्बिनेशनमध्ये आणायचे. म्हणजे याचं काय काढावं लागेल, मसावी काढावं लागेल 3 संख्येचा, आणि तेवढे विद्यार्थी प्रत्येक खोलीत ठेवावं लागतील. याचा मसाव किती आला, 24 तर येणार नाही. 24 12, 12 3 36, 12 24, 12 5 60, 12 येईल. प्रत्येक खोलीत 12 12 ठेवले ना, 12 12 12 येऊन जाईल. मग ह्या विषयासाठी 60 विद्यार्थी, यांना किती खोल्या लागतील, 12 5 60, 5 खोल्या यांना लागतील. यांना 12 3 36, 3 खोल्या लागतील. यांना 12 2 24, 2 खोल्या लागतील. म्हणजे 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 टोटल खोल्या लागतील. पर्याय नंबर 3. 22चं 3 नंबर. सोपं आहे. तेवढ्या पुरतं मसावी काढायचा आणि पटकन सोडवायचं. 12चं 3 नंबर, 22चं 3 नंबर. पुढचा प्रश्न 23वा. काय म्हणलं इथं, ऋतूच्या जवळ 2 सेकंद दिसतंय. एक मिनिट. हां, ऋतूच्या जवळ एकूण 700 रुपये आहेत. त्यामध्ये 100, 20, 10च्या चलनी नोटा आहेत. 100,
व 10 रुपयांच्या नोटाचे प्रमाण 1:2 आहे, तर त्याच्याजवळ एकूण 20 चलनी नोटा असतील तर 100, 20, 10 रुपयांचे प्रत्येकी किती नोटा आहेत? मांडून घेऊया आपण कोणकोणत्या प्रकारच्या नोटा आहेत. 100च्या काही नोटा आहेत, नंतर 20 रुपयाच्या काही आहेत, 100, 20 आणि 10, 20च्या काही आहेत, 10च्या काही आहेत. आणि काय म्हणलंय, 100 आणि 10 रुपयांच्या ह्या 100 आणि 10 रुपयांच्या ह्या नोटांचं प्रमाण किती? 1:2 आहे. म्हणजे ही 1 असली तर ही 2 आहे, म्हणजे ही x असली तर ही 2x आहे, म्हणजे ही एवढी जास्त असेल त्याच्या डबल आहे ही. जर त्याच्याजवळ 20 1:2 आहे, प्रमाण कळालं 100 आणि 10 प्रमाण किती? 1:2 1:2 इथपर्यंत आलं लक्षात. आणि काय म्हणले पुढं, जर त्याच्याजवळ एकूण 20 चलनी नोटा असतील, ह्या टोटल नोटा आहेत, हे रक्कम आहे आणि हे टोटल नोट आहे x 2x आणि 20च्या काय असतील त्या, ह्या टोटल नोटा किती आहेत? 20 आहेत. 20 नोटा असतील, 1, 2, 3 म्हणून ह्या 20 नोटा आहेत. तर 100, 20, 10 रुपयांच्या प्रत्येकी किती नोटा आहेत? टोटल नोटा 20 आल्या पाहिजे. 11 आणि 3 14, 6, 20, 5 आणि 5 10, 10, 20, 8 8 16 आणि 4 20, 6 आणि 2 8 आणि 12 20. प्रत्येक पर्याय टोटल नोटा 20च आहेत. आपलं प्रमाणच विचारलं, x ही किंमत काढा. नंतर तिसरा पर्याय म्हणजे 10च्या नोटा हा 100च्या नोटांचे डबल पाहिजे. 3चे डबल 6 आहे, 4चे दुप्पट 8 आहे, 5चे दुप्पट 10 आहे, 6च्या दुप्पट 12 आहे प्रत्येक ठिकाणी. आता काय नाही, एक एक पर्याय घ्यावा लागेल. आता 3 नोटा घेतल्या इथं 100च्या, फास्ट घेऊन बघायचं. आता 100च्या 3 घेतल्या तर 300 रुपये झाले. तर 10चे किती येणार? 6 येणार. 3चे दुप्पट 6 म्हणजे 10च्या 60. 360 पर्यंत गेलो तर 700 रुपये टोटल. ही रुपये किती आहे? 700 रुपये टोटल. 700 रुपये एकूण आहे. 700 रुपये व्हायला किती कमी पडले? 360. 700तून 360 गेले. खाली उरले वरचे 300 आणि हे 40, 340. 20 रुपयाच्या किती बसतील ह्या नोटा? 17 नोटा बसतील. 20 रुपयाच्या पण इथं 11 नोटा म्हणले, म्हणजे पर्याय पहिला चुकतोय. दुसरा पर्याय गेला 100च्या 4 नोटा म्हणजे 100 चौक 400 रुपये. 10च्या 8 नोटा म्हणजे 400 अधिक 10 8 80, 480 पर्यंत गेलो. 700 रुपये व्हायला एकूण नोटा 100 आणि 10 नी कॉन्ट्री करून आपण 480 पर्यंत पोहोचलो. आपल्याला जायचे 700 पर्यंत. टोटल रुपये आपले 700, म्हणून 700 रुपये होण्यासाठी किती रुपये कमी पडले? तर 500 700 म्हणजे ते 200 हे 20, 220 रुपये. याला 20 ने व्हायला तर 20 रुपयाच्या किती नोटा बसतील? 220 रुपये पूर्ण व्हायला. 0ला 0 गेला 11. 11 एक येतं नाही, इथं 8 पर्याय म्हणजे हा पण पर्याय गेला. हा पर्याय घेतला. 100च्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये झाले. 10च्या 10 नोटा म्हणजे 100 रुपये झाले. हे 600 रुपये झाले. आता आपल्याला 700 पर्यंत पोहोचायला उरले 100 रुपये. 100 मिळालं तर 700 पर्यंत पोहोचू. मग 100 रुपयात 20च्या किती नोटा बसतील? भागिले 20 केले 5. इथं 5 आहे बरोबर. पर्याय नंबर तिसरा येऊन जातोय. 23चं 3. थोडक्यात पर्याय घेऊनच सोडवलं. आणि जर डाटा दिला होता याच्यात डबल आहे का ते चेक करून बघितलं, कारण एखादा ऑप्शन एलिमिनेट झाला तर तेवढंच कॅल्क्युलेशन वाचलं असतं. आणि सगळ्यांची बेरीज किती? सगळ्या चलनी नोटांची 20 आहे, ती पण करून बघितली पहिल्यांदा. ह्या 2 गोष्टी केल्यामुळे आपण एखादा पर्याय एलिमिनेट करू शकतो अशा वेळेस प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा. आणि पर्याय घेऊन पण फास्ट तोंडी पण सोडू शकतो. हे तो काही मांडण्याचीच गरज आहे असं नाही. हे 10 500, 100च्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये झाले. 10च्या 10 नोटा म्हणजे 100 रुपये झाले. 500 आणि 100 600 रुपये झाले. आणि 20च्या 5 नोटा 20 पंचे 100 म्हणजे 600 आणि 20 100 700, एकूण 700 रुपये. सरावाने हे लिहिण्याची सुद्धा गरज नाही, तोंडी पण सोडवता येईल. 23 नंतर पुढचा प्रश्न पाहू. 24वा. काय म्हणलं या प्रश्नात? अमित 5 पाने एका दिवसात लिहितो, संध्या 2 पाने एका दिवसात पुसून टाकते. जर अमित आणि संध्या एक दिवस आड काम करत असतील, पहिल्या दिवशी अमित आणि दुसऱ्या दिवशी संध्या, तर 60 पानांचे पुस्तक त्यांना लिहायला किती दिवस लागतील? आता बघा, अमित नंतर संध्या हा किती लिहितो? 5 लिहितो दिवसाला. आणि हे दिवसाला काय करते? 2 पुसून टाकते. आणि ते काम कसे करतात? एका दिवस आड एक करतो. म्हणजे पहिल्यांदा अमिताला त्यांनी 5 काम केलं, नंतर संध्याला 2 काम वजा केलं, म्हणजे 3 काम झालं. हे 3 काम किती दिवसात झालं? याचा 1 दिवस आणि याचा 1 दिवस 2 दिवसात झालं.
2 दिवसात 3 काम झालं. तर आपल्याला किती काम करायचे? 60 पाने पूर्ण करायचे. आता 2चे 3 किंवा 3 काम करायला 2 दिवस लागतात, तर 60 काम करायला किती लागतात? 20, बरोबर ना. 2 दिवसात 3 काम होते, तर 60 काम व्हायला किती दिवस लागतील? तसं पाहिलं तर बघा किती आलं. तर हे 2चे 1.5 पट झाले, म्हणजे 40चे 1.5 पट 60 आहे. म्हणजे 40 दिवसात तसं पूर्ण झालं असतं आणि 40 दिवस ऑप्शन पण आहे. पण थोडं गडबड करायची नाही. एक ठराविक काम झाल्यानंतर अमित येणार, अमित ते काम पूर्ण नेणार, संध्याला पुसायला चान्सच देणार नाही. मग ते काम किती होणार ते काढायचं आपल्याला. म्हणजे 40पेक्षा थोडासा ऑप्शन कमी पाहिजे. 40पेक्षा थोडासा ऑप्शन कमी असणार 38.6 आहे, 30.2 आहे, 20 आहे. 20 इतक्या कमी नसणार आहे, 30 पण नसणार आहे. कारण 30 दिवसात किती काम होणार आहे? 30 दिवसात त्याचे 1.5 पट काम होते जेवढे दिवसांच्या. 2 दिवसांचे 1.5 पट काम किती? 3. म्हणजे 30 दिवसांचे 1.5 पट किती? 45च्याच आसपास काम जाणार आहे. 20च्या 1.5 पट 30च्याच आसपास काम जाणार आहे. आपल्याला 60 काम करायचे ना. 40चे 1.5 पट 60. पण अमित फायनल टच देणार, संध्याला पुसायचा चान्सच देणार नाही. त्याच्यामुळे 40पेक्षा थोडासा ऑप्शन कमी असणार. मग पर्याय नंबर हाच उडतोय 2 नंबरचा. परीक्षेत काय पुढे जायचं पण नाही, 2 नंबर लिहून टाकायचं, कारण सरळ सरळ दिसतंय. इथं 38.6, 38.2 असं एक ऑप्शन असतं, तर आपल्याला पुढं जाऊन सोडवावं लागलं असतं. तर पुढं जाऊन कसं सोडवणार आपण? इथपर्यंत आलं 2 दिवसात. आता इथून बघा, इथून पुढं काढतो मी. 2 दिवसात 3 काम, बरोबर. आता 30 दिवसात किती होणार? 1.5 पट 45 काम होणार. आपल्याला 60 कामापर्यंत जायचे. आता 30 दिवसानंतर 31व्या दिवशी किती होणार? 45 मध्ये अमितचे 5 काम मिळणार, 50. 32व्या दिवशी संध्या येणार, पुसून टाकणार, 50 मधून 2 गेले, परत 2 पुसतील ते 48. 33व्या दिवशी 48 आणि 5 53. 34व्या दिवशी 53 मधून परत 2 गेले, 51. 35व्या दिवशी 51 मध्ये अमितने परत 5 केलं, 56. 36व्या दिवशी तिने परत 2 पुसून टाकले, 56 मधून 2 गेले, 54. 37व्या दिवशी यांनी परत 5 केले, 59 काम झालं. 38व्या दिवशी ती आली, तिने परत 2 पानं पुसली, 59 मधून 2 गेले, 57. इथपर्यंत काम झालं. 38ला 57 झाले. 39व्या दिवशी आम्ही त्याला 5 काम करणार, म्हणजे 57 5 62. त्याला जर 62 पर्यंत पोहोचला असता, पण 60ला 60च काम करायचे. म्हणजे 5 भागापैकी आता 57 पैकी 60ला पोचायला 3च काम उरले त्याच्याकडं, 3च पार्ट. आणि तो दिवसाला करतोय 5 पार्ट, म्हणजे 3/5 दिवसाचा वापर करणार आहे तो त्या दिवशी, 39व्या दिवशी. म्हणजे 38 दिवस पूर्ण घेणार तो, आणि वरच्या दिवसातले 3/5 भाग घेणार. 38 3/5, 3/5 म्हणजे किती? 0.6. 38.6, 38.6 म्हणजेच आपलं हे 2 नंबरचं ऑप्शन. म्हणजे 38.6 आणि 38.2 ऑप्शन असतात. तर आपण मग एवढं कॅल्क्युलेट पुढं करून सोडवलं असतं. स्टोरीसारखं सोडवायचं, वेगळा फॉर्म्युला वगैरे वापरायची गरज नाही. ॲज अ स्टोरी म्हणून सोडवलं तर भेटून जातं. आणि हे फास्ट पण होतं. आता तुम्हाला दिसताना बराच वेळ लागत असेल, परीक्षेत फास्ट होता. आणि आम्ही 30 दिवसापासून चालू केलं. तुम्ही तर 35 किंवा 36 दिवसापासून पण चालू करू शकत होता. 36 दिवसापासून पण आयडियली चालू करता येईल, कारण 36ला 54पर्यंतच पोहोचतोय. 36चे 1.5 पट 2 दिवसात किती काम करतोय? 3 काम करतोय. म्हणजे 36 दिवसात किती करणार? 18 त्रिक 36. 36चे 1.5 पट किती? 54. इथूनच चालू करायला आयडियल पाहिजे होता आपण, कारण 60ला क्रॉस नाही केलं त्याने, नंतर इथं आम्ही द्यायला पाहिजे होता. आपण जरा आधी चालू केलं. 30व्या दिवसापासून थोडासा वेळ गेला. पुढचा प्रश्न 25. काय म्हणलं या प्रश्नात? कोणत्या महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्यांनी वाढली? 2023च्या पहिल्या 6 महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दिलेली. एकूण 100 मुलं आहेत. काही एकूण 100 मुलं पण बघायची नाही आपल्याला, कोणत्या महिन्यात जास्त, गेल्या महिन्यापेक्षा जास्त टक्के दिसतात. इथं काही जास्त टक्क्यांनी वाढ दिली, जास्त टक्के दिसतंय ते बघायचे. जानेवारी किती झाले? 1 2 3 4 5 झाले. पण कितीच्या 5 झाले? डिसेंबरचा डाटा नाही, त्याच्यामुळे आपण पर्याय तुर्तास कॅन्सल केला. मार्चमध्ये 1 2 3 4 झाले. कितीचे 4 झाले? 2च्या 4. 2चे 4 म्हणजे डबल झाले, म्हणजे 100% वाढले का?
बरोबर. मार्चमध्ये एप्रिलमध्ये 1 2 3 4 5 6 7 झाले. कितीच्या? 4चे 7 झाले. 4चे 8 झाले असते तर 100 झाले, पण 4चे 7 झालेत म्हणजे 100%पेक्षा कमी. आपल्याला जास्त काढायचे, त्याच्यामुळे तुर्तास मार्च ह्याच्यावरती राहणार आहे. मार्चमध्ये 2चे 4 होतात म्हणजे डबल होते. इथं डबल होत नाही, डबलला थोडंसं कमी आहे म्हणजे हा पण पर्याय गेला. आता कॉम्पिटिशनमध्ये मार्च उरला, फक्त मार्च आणि जूनची कॉम्पिटिशन आता समजा कोण जास्त वाढले टक्क्यात. तर जूनमध्ये किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. कितीचे? 1 2 3 4 5 6. 6चे 8 झालेत म्हणजे डबल पण गेलाच नाही. डबलच्या वरती 6चे डबल 12. 12च्या वरती गेला असतं तर हा पर्याय जिंकला असता, पण सध्या मार्च जिंकला कारण डबलपर्यंत पण गेला नाही म्हणजे 100%पेक्षा खालीच राहिला. ह्या प्रश्नात काय केलं? हे 100 मुलांचं घेणं देणं नाही ठेवलं आपण. जानेवारी डिसेंबरचा डाटा नसल्यामुळे कट केला. मार्च आला, मार्चला डबल झाले कळालं 100% म्हणजे हा रेफरन्स मारला. आता मार्च बरोबर कॉम्पिटिशन केली एप्रिलची आणि जूनची. एप्रिलला 100%पेक्षा ॲक्च्युअल टक्के वाढले का? 4चे 7 म्हणजे किती टक्के वाढले ते काढलं काय? 75% वाढले. इथं काढलंच नाही आपण. याच्यापेक्षा याचे 100% वाढतात, याच्यापेक्षा 4चे 8 नाही झाले, 7 झालेत म्हणजे याच्यापेक्षा कमी म्हणजे हा कॉम्पिटिशनमधून पर्याय गेला. उरला जून. इथं 6चे 12 नाही झाले, 12पेक्षा कमीच राहील म्हणजे डबलपेक्षा कमीच राहील म्हणजे जून पण पर्याय गेला. उरला मार्चच पर्याय म्हणजे ॲक्च्युली प्रत्येक पर्यायचं पॉईंटमध्ये न काढता सुद्धा उत्तर येऊन गेलं. 25वा झालं. पुढचा प्रश्न 26. काय म्हणलं या प्रश्नात? सोबतच्या वृत्तलेखात गावातील जमीन एकरात विविध प्रकारच्या अन्नधान्यांच्या पिकांखाली असलेल्या लागवडीखाली क्षेत्र दर्शवते. एकूण 3 अन्नधान्य पिकांच्या लागवडीखाली एकूण क्षेत्र 50% आहे का? काय म्हणलंय? कोणत्या 3 अन्नधान्य पिकांचे लागवडीखाली क्षेत्र एकूण जमिनीच्या 50% आहे? 3 पिकं निवडायची ज्यांचं क्षेत्र 50% पाहिजे. आता हे डिग्रीमध्ये दिले. डिग्रीमध्ये सगळ्यांची बेरीज किती असणार आहे? 360 डिग्री. 360 डिग्री असणार आहे. जर टक्क्यात दिलं असतं सगळ्यांची बेरीज 100% असणार आहे. आपल्याला 50% काढायच्या. 360 डिग्रीचे 50% किती? 360च्या 50% म्हणजे 360चे निम्मे किती? 180. 180 डिग्री कोणत्या 3 पिकांची बेरीज होते? आता एक एक पर्याय घेऊनच करावं लागेल. मका घेतला, कुठे गेला मका? 77. बाजरी कुठे गेली? 85. आणि मोहरी 18. बेरीज केली 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, चाले 2, 2 आणि 1 3, 8 आणि 3 11, 11 आणि 7 18. पुसली की 180 डिग्री. मका बाजरी मोहरी म्हणून 180 डिग्री जाते म्हणजे एकूण क्षेत्र 50% झालं. पर्याय नंबर 126चं 1. याच्यात पर्यायच घेऊन चेक करावं लागणार होतं. पुढचे पर्याय घेऊन तुम्ही चेक करू शकता. नाही येणार 180 डिग्री कारण पर्याय नंबर 1 आलेला आहे. पुढच्या पर्यायाची खरंच गरज नाही. मेन्सला टाईम नसतो एवढा पेपर सोडवताना. आणि ह्या प्रश्न पर्याय घेऊनच सोडवण्याचा प्रश्न आहे. 180 डिग्री कोणाची बेरीज होती एवढं काढायचं होतं फक्त कोणत्या 3 गोष्टींचे. 26 झालं. पुढचा प्रश्न 27वा. 27 28 हे दोन्ही प्रश्न कॅन्सल झालेले आहेत फायनल कीनुसार. गेल्या 7-8 वर्षातले जे कॅन्सल प्रश्न झालेत त्यांचा एक सेपरेटच व्हिडिओ बनवणार आहे. त्यावेळेस हे प्रश्न पाहूयात. आत्ता सोडवलं मी सुद्धा परीक्षेला सोडवलं होतं. स्टक झालं होतं एका पॉईंटला. 2-3 वेळा सोडवलं आणि शेवटी आसपासचा पर्याय मारला होता जो पहिल्या किनी बरोबर पण आला होता. 27-28 कॅन्सल झाले. 29 काय म्हणलं इथं? 16% ॲसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण 10% होईल. आता आपण पहिल्यांदाच पाहिलं आपण प्रत्येक गोष्ट ॲज अ स्टोरी म्हणून घेतोय. तर ॲज अ स्टोरी म्हणून घ्यायला गेलो तर 16% ॲसिड आहे कितीमध्ये? 50 लिटरमध्ये. याचा अर्थ काय? 100पैकी 16 भाग आहे तर 50पैकी किती असणार आहे? 8 भाग म्हणजे 8 लिटर 50 लिटरमध्ये ॲसिड असणार आहे. इथपर्यंत कळालं. 16% म्हणजे किती? 16%. 50चे 16% म्हणजे किती? 100चे 16 आहेत तर 50चे किती होणार? निम्मे. इथपर्यंत कळालं. 16% ॲसिड आहे म्हणजे 100चे 16 भाग आहे तर 50चे किती होणार?
100चे 50 निम्मे, तर 16चे 50 निम्मे किती होणार 8. म्हणजे 50 लिटर द्रावणात ॲसिड किती झाले, 50 लिटर द्रावण आहे त्याच्यात ॲसिड 8 लिटर झालं. ॲज अ स्टोरी म्हणून चाललं आहे. किती लिटर पाणी ओतावे, म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण 10% होईल. आता त्याच्यात असं आपल्याला पाणी ॲड करायचे जेणेकरून हे ॲसिडचं प्रमाण 10% होईल. आता ॲसिड 8 आहे, 8 लिटर आहे. आता 8 लिटर हे त्या द्रावणाच्या 10% झालं पाहिजे. म्हणजे द्रावण किती असलं पाहिजे, 8 हे कितीच्या 10%, 8 हे 80च्या 10% ना. 8 हा भाग 100चे 10% 10, तसंच 80चे 10% किती 8. आपल्याला काय म्हणते, नवीन द्रावणात ॲसिडचे प्रमाण 10% होईल. आता ॲसिडचे प्रमाण 10% व्हायला तर द्रावण किती पाहिजे, 80 पाहिजे. द्रावण 80 झालं, त्याच्यात ॲसिडचं प्रमाण 8 लिटर झालं, तर 80 पैकी 8 लिटर म्हणजे ते टक्केवारी 10% झालं. बरोबर ना. 8 भागिले 80 गुणिले 100, 0ला 0 गेला, 8ला 8 गेला, खाली उरले 10%. इथपर्यंत समजलं. 80 लिटर द्रावण पाहिजे ते, जेणेकरून हे ॲसिडचं प्रमाण 10% होईल. मग उरलेलं आपल्याला द्रावणात दिले 50 लिटर, म्हणजे 80 करायला आपल्याला काय करावं, 30 लिटर जास्तीचं पाणी वाचावं लागेल. येऊन गेलं 3 नंबर, 29चं 3 नंबर. याचं स्टोरी म्हणून सोडवलं, येऊन गेलं. ठीक आहे. परीक्षेत कन्फ्यूज झालं, स्टोरी आठवली नाही, स्टोरी म्हणून घेता पण नाही आलं गणिताला. तरी आपलं रेट आणि क्वांटिटी, रेटवरती क्वांटिटी खाली, ह्या पद्धतीने आपण बॅचमध्ये पाहिलेच कसं सोडवायचं गणित. ते रेट किती येताचं 16% ॲसिड आहे, किती 50 लिटर आहे. क्वांटिटी किती 50 लिटर असं म्हटलं. नंतर काय ओतले, आता पाणी ओतले. पाण्यात रेट किती असणार अल्कोहोलचं, पाण्यात अल्कोहोल काहीच ॲसिड काहीच नसणार. ॲसिड रेट किती असणार पाण्यात 0. आणि हे आपल्याला किती ओतायचे पाणी ते काढले x. लक्षात, 50 लिटर क्वांटिटी 16% रेट, म्हणजे 16% ॲसिड आहे. आता 0% ॲसिड आहे, x लिटर क्वांटिटी आहे. आणि ह्या दोघांचं मिक्सर झालं किती होणार, 10 होणार. 10 फरक किती झाला, 6चा. हा 10चा फरक आहे. म्हणजे 6 10 हे फक्त खाली आणायचे, उलटे 10 6 आणायचे. ह्या रेशोत ती क्वांटिटी असणार आहे 10 6. ही 10 असणार आहे, तर ही 6 असणार आहे. ही 10 म्हणजे किती 50 लिटर घेते, 10 पाहिजे 50 म्हणजे 6 पंचे 30. पाणी किती असणार 30 लिटर असणार आहे. हे कसं घ्यायचं रेट क्वांटिटी, आणि हे डिटेल आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवू बॅचमध्ये, पण त्याबद्दल डिटेल माहिती घेऊ. नाही स्टोरी म्हणून पण ह्या पद्धतीने सोडवता येईल, किंवा असं रेट क्वांटिटी मांडून पण ह्या पद्धतीने सोडवता येईल. काय नाही, तर क्वांटिटी मांडायची, तर रेट मांडायचे. क्वांटिटी किती 50 लिटर एक क्वांटिटी, आणि दुसरी x लिटर आहे, ही पाण्याची क्वांटिटी x लिटर. 50 लिटर क्वांटिटीत ॲसिड किती टक्के 16%. मग रेट तो 16 मांडला, आणि x लिटर पाण्यात ॲसिड किती आहे तर 0% इथं मांडला. आणि दोनांचं फायनल किती होणार, नवीन द्रावणात 10% होणार. ते मध्ये मांडलं 10%, हा रेट झाला नवीन. मग हा 10% यांच्यातला फरक काढला, हा 6 आणि हा 10, आणि तो खाली मांडला उलटा मांडला 10. 6 10 आलं तर ते 10 6 मांडणार. हा कधी पण ही क्वांटिटी 10 6 प्रमाणात असणार, 10 6 प्रमाणात. पण हा माहिती आहे आपल्याला 50 आहे, म्हणजे याला 5 निघून आलं 50 येणार, तर याला पण 5 निघून आपण x ची किंमत काढू शकतो, 6 पंचे 30. नंतर पाहूया डिटेलमध्ये, स्टोरीतून पण सुटते गणित. 30वा, नवरा व बायको यांच्या वयांची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्ष होते. किती होते विवाहाच्या वेळेस 25 वर्ष होते. म्हणजे नंतर विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्या तिघांच्या आजच्या वयांची बेरीज 24 वर्ष आहे. तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले, त्यांच्या लग्नाला समजा किती वर्ष झाले तर तेच x मानू आपण, बरोबर. x वर्ष झाले. विवाहाच्या वेळी त्यांच्या बेरीज किती असणार, नवरा n मानू वय, त्याचं विवाहाच्या वेळी बायकोचं b मानू. समजा नवरा प्लस बायको, त्यांच्या वयांची सरासरी विवाहाच्या वेळी 25 होते. विवाहाच्या वेळेची वयावर काही n आणि b. मग आजची वय किती असणार आहे, आज x वर्ष झालेत, म्हणजे आजची वय त्यांची n + x असणार आहे आणि b + x असणार आहे. इथपर्यंत क्लिअर. विवाहाच्या वेळी बेरीज 25 होती, n + b किती होते 25 वर्ष. बेरीज विवाहाच्या वेळी त्यांची सरासरी 25 वर्ष होती. सरासरी 25 वर्ष म्हणजे बेरीज किती झाली 50 वर्ष. ओके. विवाहानंतर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. आता विवाहानंतर आपण किती वर्ष झाले, x वर्ष पुढे आलोय, आणि 2 वर्षांनी मुलगा झाला, म्हणजे x मधून 2 गेले, त्यांच्या मुलाचं वय आजचं वय मिळालं. मुलाचं आजचं वय किती झालं, x + 2 झालं, बरोबर ना. 2 वर्ष विवाहापासून त्यांना वर्ष झालेत x, आणि मुलगा झालाय 2 वर्षांनी.
म्हणजे विवाहापासून वर्ष झालेत एक्समधून मुलगा 2 वर्षांचा झाला, 2 वजा केले तर मुलाचं आजचं वय झालं x वजा 2. म्हणजे त्यांची आजची वय झाली थोडक्यात तिथं आजची वय. नवऱ्याचं n+x, बायकोचं b+x आणि मुलाचं x-2 ही आजची वय झाली. विवाहाच्या वेळेस n आणि b वय होती. आता पुढं काय म्हणलंय, त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. आजचे वय काय तर म्हणल्यात आपण n+x प्लस b+x प्लस मुलाचं किती होतं x-2 होतं. मुलाचं -2 का केलं, कारण 2 वर्षांनी मुलगा झाला ना, विवाह होऊन x वर्ष झाले, 2 वर्षांनी मुलगा झाला म्हणून x-2. ही सरासरी 24 वर्ष आहे, सरासरी 24 आहे. म्हणजे बेरीज किती असणार आहे, 24 तरी 72 झालं. आता याच्यावरून त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले, x वर्ष झालेत, म्हणजे एक्सची किंमत काढायची ह्या दोन इक्वेशनवरून. सोडू आपण. समजा हे केलं n+b, हा n हा b शेजार घेतला, हा x हा x हा x अधिक हे 3x झाले आणि हे -2 आहे तिकडे गेले, +2 झाले, 72 आणि 2 74. आता हे एक इक्वेशन मिळालं आणि हे दुसरं इक्वेशन मिळालं. आता सरळ वजा करू, हे दुसऱ्यातून पहिलं घालू, n मधून n गेला, b मधून b गेला, ते शून्यच राहिले. 3x मधून तिकडे काहीच नाही, म्हणजे 3x उरले आणि 74 मधून 50 गेले, काही किती उरले 24. म्हणून x करते याला 3 8 24, x 3 गुणिले इकडं बाकी गेले आले, 3 8 24 8 वर्ष झाले. तीच एक नंबर. समजलं? काहीच केलं नाही, स्टोरी म्हणून म्हणलं. नवरा n, बायकोचं b, विवाहाच्या वेळी त्यांची सरासरी 25 होती म्हणून टोटल बेरीज 50 झाली. विवाह होऊन x वर्ष झालेत म्हणून त्यांच्या आजचे वय n+x b+x, मुलगा 2 वर्षांनी झाला म्हणून मुलाचं वय x-2, त्यांची सरासरी 24 होती म्हणून 24 तरी 72 केले. हे सगळे एकत्र घेतले, n+b ला n+b गेले, म्हणजे 3x ला 24 उरले म्हणून x ला 8 झाले. तेच त्यांचं विवाहापासूनचं किती वर्षांनी, त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले, तेच x म्हणजे 8 वर्ष. पुढचा प्रश्न पाहू, 31वा. काय म्हणलंय, एका कंपनीत 2 वर्षांचा खर्च नफा दिलेला आहे. खर्च पोकळायच्या ते, म्हणजे हा खर्च आहे, खर्च हे 2020 आहे, 2021 आहे, 2 वर्षांचं. 2 वर्षांचा एकूण नफा खर्चाच्या किती टक्के होता, तर 2 वर्षांचा एकूण नफा किती, हा नफा आहे, हा किती, हा इथे 40 झाला, हा किती 60 झाला, 60 आणि 40 100, नफा किती झाला 100. हा खर्चाचे किती टक्के होता, हा खर्च किती झाला, हे 100 आणि हे 120, 100 आणि 120 220 खर्च आहे, खर्चाचा नफा 100 आहे, 220च्या 100 तर टक्के विचारला आहे, तर 100च्या किती म्हणून गुणिले 100. काल लक्षात, 220 पैकी 100, 2 वर्षाचा एकूण नफा हा 100, खर्चाच्या किती, खर्च 220 किती टक्के होता, 220चे 100 तर 100चे किती म्हणून गुणिले 100. ह्या शून्याला हा शून्य गेला, उरले 100, हा 0 1000 भागिले 22, 1000चे निम्मे किती आले 500 भागिले 22चे निम्मे 11, 11 चोक 44, 11 5 55, 11 चोक 44, खाली उरले 5, 11 चोक 44, खाली उरले 6, 11 5 55, 44.5 नाही 11 किती आलं, 500 भागिले 11 आलं ना, 11 चोक 44, खाली उरले 6, 11 5 55, खाली उरले 5, वरून घेतला शून्याचा, 11 5 11 चोक 44, 45.4, पर्याय नंबर 4, 31 नंबर. शेवटचा प्रश्न बघूया, 32वा. आता ह्या प्रश्नात काय आहे, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. जर याचा स्क्वेअर केला तर a अधिक b चा स्क्वेअर झाल्यासारखं होईल, याचा स्क्वेअर होईल a स्क्वेअर अधिक 2ab अधिक b स्क्वेअर होईल. पण स्क्वेअर रूट जाणार नाही. आपलं पहिलं टार्गेट काय असलं पाहिजे, स्क्वेअर रूट घालवता आलं पाहिजे. स्क्वेअर रूट घालवता येईल का, नाही येणार. a अधिक b चा याचा वर्ग केला तर, कारण a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab होणार ना, 2abच्या वेळेस एक स्क्वेअर रूट तसंच राहणार आहे. पुढचं टार्गेट काय राहील आपलं, एक पर्याय घेऊन पण पर्याय पण अंश आहेत, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर स्वरूपात आहे. म्हणजे पर्याय घेऊन पण आपल्याला ते अवघड जाईल. याचा वर्ग केला तर ते पण अवघड जाईल, कारण a वर्ग प्लस b वर्ग प्लस 2ab होईल. 2ab म्हणजे परत हे स्क्वेअर रूट राहीनच. मग काय करायचं, सरळ सोडवलं, एकने इकडं गुणलं, एकने याला गुणलं,
x अधिक 9 राहिला अधिक x - 2 राहिला इज इक्वल टू 3x अधिक 9 आणि 3 इथे गुणलं वजा 3 x वजा 2. हे x वजा 2 आहे, हे x वजा 2 आहे, हे 3 इकडे आणले 4√x वजा 2 इज इक्वल टू हे इकडे गेले 2√x अधिक 9 बेक बे 2 4 आणि आता याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर 4 झाला 2चा, याचा स्क्वेअर x वजा 2 झाला, याचा स्क्वेअर x अधिक 9 राहिला म्हणजे 4x वजा 4 2. लक्षात इथं काय केलं नंतरला इथपर्यंत आलं, याचा स्क्वेअर केला 4 2चा वर्ग 4 स्क्वेअर केला, स्क्वेअर रूट केला x वजा 2 राहिले आणि हे स्क्वेअर रूट केला x अधिक 9 राहिलं 4x वजा 4 2 8 इज इक्वल टू x अधिक 9. हे x परत इकडे आले 4x मधून x गेले 3x इज इक्वल टू हे 8 वजा आहे तिकडे गेले 8 अधिक 9 ने 8 17 म्हणजे 3x इज इक्वल टू 17. तर x इज इक्वल टू हे 17 भागिले 3 पर्याय नंबर 1 32चा 1 नंबर. लक्षात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची होती तर आपण हे स्क्वेअर रूटमध्ये होतं तर स्क्वेअर करून इथे काही शक्यता तपासली नव्हती. स्क्वेअर करून याचा स्क्वेअर झाला असता तर a स्क्वेअर अधिक b स्क्वेअर अधिक 2ab आले असते. 2ab मध्ये पण स्क्वेअर रूट राहिलंच असतं म्हणजे स्क्वेअर करण्यात डायरेक्ट अर्थ नव्हता. नंतर एक पर्याय मांडला असता पण पर्याय पण असे दिलेत ना न्यूमरेटर डिनोमिनेटर अंशछेद रूपात तर ते पण जरा कॅल्क्युलेशन अवघड केलं असतं. मग शेवटचा पर्याय काय उरला सोडवायचा. मग हा 1 ने इकडे गुणलं आणि 3 ने इकडे गुणलं तिरकस गुणाकार केला इज इक्वल टू आलं हे x - 2 इकडचे वजा 3 इकडे आले अधिक 4x - 2 राहिले आणि 3तून हा 1 गेला x + 9 अंडर रूट आहे ना x + 9 अंडर रूटमध्ये 3तून 1 गेला 2 राहिले आणि मग आता स्क्वेअर केला तर आपल्याला स्क्वेअर रूट जाऊ शकतं म्हणून स्क्वेअर केला. आता x काढायचे शेवटी स्क्वेअर केला मग ते इक्वेशन सोडवलं 17/3 आलं. कधी कधी इथं a मानला असतं हा b मानला असतं a + b अपॉन a - b पण ते जास्त असतं पुढे अजून 3-4 टर्म असले तर a + b a - b मांडता यायला मजा आली असते. हे एवढ्या छोट्याला डायरेक्ट पण सोडू शकत होतो. ठीक आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.